पुणे महापुरावरून राज ठाकरेंचा प्रशासनावर हल्लाबोल आहे। नदीत अनधिकृत बांधकामं झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली असं राज ठाकरे म्हणतायत। टाउन प्लॅनिंग नसल्यानं पुणे बुडालं असं देखील राज ठाकरेंचं म्हणणं आहे। सरकारनं पूरग्रस्तांना मदत करणं गरजेचं आहे असं देखील राज ठाकरे म्हणतायत। एकट्या पुण्यात 5-5 शहरं झालेली असल्याचा टोला देखील राज ठाकरे यांनी लगावलाय। पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे सांगायला पाहिजे होतं त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही। त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होतं। एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती। त्या मुळामुठामध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम आणि त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी, मी काल जाऊन आलो, अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्या संपूर्ण घराची। आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे, कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाहीये। जर समजा या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल, लोकांचं नुकसान झालं असेल, तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे। असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही। माझं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेकडनं डेव्हलपमेंट प्लॅन फक्त येता कामा नये, टाउन प्लॅनिंगचा प्लॅन देखील आला पाहिजे। म्हणजे आता गेल्या तर 10 वर्षामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर इतकं विस्कटली आहे घडी या शहराची ती बसवायची। मला असं वाटतं आपापसातले हेवे दावे बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी जर एकत्र बसलं तर या शहराचा प्रश्न सुटेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।